श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक। तर ह्या कंपनीचं शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 49.10 आहे। तर तुम्ही इथे बघू शकता गेल्या महिन्याभरामध्ये कंपनीमध्ये शेअर प्राइस डाऊन होत आहेत। 11% ने कंपनीचे शेअर प्राइस हे पडलेले आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये बघितलं तर ग्रोथ नाही आहे एवढी जास्त, म्हणजे फक्त 2% चीच ग्रोथ आहे। 5 वर्षामध्ये बघा तेव्हा पण तेवढीच ग्रोथ आहे। तर गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीचे शेअर प्राइस पडत आहेत। हळूहळू शेअर प्राइस पडलेले बघू शकता, पण गेल्या 5 दिवसामध्ये पण पडलेले आहेत। पण आता जर आपण बघितलं तर कंपनीचे शेअर प्राइस थोडेसे ग्रोथ करत आहेत। अकॉर्डिंगली 5 दिवस जर आपण इथे बघितलं तर कंपनीचं शेअर प्राइस 45 रुपयापर्यंत गेलं होतं, त्यानंतर परत 49 पर्यंत आलं आणि आता परत 49 पर्यंत आलेलं आहे। परत पडलं होतं 48 रुपयापर्यंत गेलं होतं, आता परत 49। हळूहळू कंपनीचे शेअर प्राइस ग्रोथ करत आहेत। येणाऱ्या वेळेत ही कंपनी चांगले टार्गेट्स दाखवू शकते। कंपनीचं जर मार्केट कॅप बघितलं तर कंपनीचा मार्केट कॅप पण फार कमी आहे, 5000 कोटीचीच कंपनी आहे। आणि जर 52 वीक्सचं जर तुम्ही हाय बघितलं तर 68 रुपये इतका आहे आणि 52 वीक्सचं लो हे 37 रुपये इतका आहे। म्हणजेच कंपनी 37 रुपयावरून 68 रुपयापर्यंत गेली, चांगली ग्रोथ केली कंपनीने। तर हळूहळू कंपनीमध्ये आपण येणाऱ्या वेळेत ग्रोथ बघू शकतो। तर मार्केटमध्ये आपण बरेचसे कंपनी क्रॅश झालेलं बघू शकतो, मार्केट हे आपण क्रॅश झालेलं बघू शकतो। तर ह्या कंपन्या ह्या क्रॅशमध्ये काही जण खूप घाबरलेले आहेत की आता त्यांचे शेअर प्राइस, त्यांनी जे शेअर्स गुंतवलेत ते फसलेत, त्यांना खूप टेन्शन आलं असेल। तर न घाबरता आपण आता इथून पुढे काय करायचं की अशा कंपन्यांमध्ये जेव्हा कोरोना होतं त्यावेळेस पण काही लोक फसले असतील, आता काही लोक फसलेत की मार्केट खूप क्रॅश होत आहे, तर कसं आता? तर एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। मार्केट जरी क्रॅश झालं असेल तरी ते आपण आपली अपॉर्च्युनिटी ठरवायची आहे आणि जिथे जिथे मार्केट क्रॅश होत आहे, ज्या ज्या चांगल्या कंपन्यांमध्ये मार्केट क्रॅश होत आहे तिथे तिथे आपले थोडेसे शेअर्स खरेदी करून, स्वतःचे शेअर्स खरेदी करून होल्ड करायचे आहेत, SIP करायचे आहेत, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायचं आहे, जेणेकरून आता जरी आपल्याला फायदा होत नसला तरी येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगला फायदा होईल। आता उत्कर्ष स्मॉल फायनान्सचं आपण बघितलं की फंडामेंटल्स वगैरे तर याचे ओके आहेत, मार्केट कॅप पण ह्याचं कमी आहे। येणाऱ्या वेळेत जरा समजा इथून कंपनीचे शेअर प्राइस अजून जरी पडले तरी येणाऱ्या वेळेत कंपनी आपल्याला त्याच्या पुढच्या वेळेस चांगले टार्गेट्स दाखवू शकेल, कारण कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे। 49चा हा शेअर आहे, इथून जरी 30-32 पर्यंत जरी गेला तरी कंपनीचे रिटर्न शेअर प्राइस तिथंच येईल, कारण कंपनीचं जर शेअर प्राइस आधीचं बघितलं तर 37 रुपयाचं लोएस्ट प्राइस कंपनीचं 37 रुपये आहे आणि हायेस्ट 68 पर्यंत गेलेला आहे। जरी इथून कंपनीचं शेअर प्राइस 30 पर्यंत जरी गेलं तरी पुढं 70-80 पर्यंत जाईल। सो ह्या कंपनीवरती आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकतो, फोकस करू शकतो। नेक्स्ट शेअर आहे आपलं कॅम्पस। तर ह्या कंपनीचं शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 232 रुपये इतका आहे। ह्या कंपनीमध्ये पण आपण ह्या आधी बघितलं आहे कंपनी कशी आहे, कंपनीचे फंडामेंटल्स बघितले आहेत। 7000 करोडची कंपनी आहे, जे की कमी आहे मार्केट कॅप कंपनीचं। आणि जर 52 वीक्सचं हाय बघितलं तर 399 इतका आहे आणि 52 वीक्सचं लो हे 219 इतका आहे। आता कंपनी 232 वरती आहे। कुणालाच वाटलं नव्हतं की कंपनी 232 पर्यंत जाईल। जर 1 महिन्याच्या चार्ट पॅटर्नला आपण ॲनालिसिस केलं तर 5%ची कंपनीमध्ये डाऊन्स आहेत आणि 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली बघितलं तर 22%नी कंपनीचे शेअर पडलेले आहेत।
का बघू शकता आपण इथं किती रुपयापर्यंत होतं कंपनीचं शेअर प्राईस, अगदी 300 रुपयापर्यंत होतं. परत घसरून कितीवर आलं, 258वरती आलं. परत 283पर्यंत गेलं कंपनीचं शेअर प्राईस. परत हळूहळू मग जी ग्रोथ कमी होत गेली, आता 232वरती आलेला आहे. तर अजून आपण ह्या कंपनीवरती फोकस करू शकतो. अजून आपण ह्या कंपनीच्या अजून खाली पडत असतील तर शेअर अजून खरेदी करू शकतो. याआधी सांगितलं की ह्या कंपनीचे शेअर्स डाऊन होत आहेत तिथं तुम्ही खरेदी करू शकता, कारण चांगली कंपनी आहे, फंडामेंटल्स कंपनीचे चांगले आहे. जर कंपनीचं मार्केट कॅप पण बघितलं तर तेही कमी आहे, म्हणून मोठा प्लेअर ह्या कंपनीला आरामात उचलून फेकू शकतो. तर ह्या कंपनीचे पण शेअर प्राईस आपण खरेदी करून होल्ड करू शकतो, SIP करू शकतो, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकतो. जरी आज ह्या कंपनीचे शेअर प्राईस पडत असले तरी येणाऱ्या वेळेत कंपनीमध्ये ग्रोथ आपण नक्कीच बघू. नेक्स्ट नेक्स्ट कंपनी आहे राजेश. तर ह्या कंपनीचा पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 297 रुपये इतका आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीचे शेअर प्राईस 43% पडलेले आहेत. बघू शकता मित्रांनो, किती जास्त कंपनीचे शेअर प्राईस पडलेले आहेत. खूप लोक इथे खरेदी करून फसले असतील कदाचित. आपण कधी काय करतो ना, कधी नाही, नेहमीच असं करतो की एखाद्या कंपनीचे शेअर प्राईस जर खूपच ग्रोथ करत असतील, खूप जास्त त्याच्यामध्ये आपण रिटर्न्स बघतो, तर आपण अशा कंपनीचे शेअर प्राईस हायेस्ट प्राईजला खरेदी करतो. नंतर ना तिथून कंपनीचे शेअर प्राईस खाली पडतात, मग तिथनं आपल्याला टेन्शन यायला, आता हे शेअर प्राईस पडलेत, असं झालं वगैरे. म्हणून कधीही खरेदी करताना कंपनीचे लोएस्ट प्राईजला शेअर खरेदी करायचे असतात, जेणेकरून जरी तुमचे शेअर प्राईस अजून तिथून जरी खाली पडत गेले तरी तुम्ही अजून खाली पडल्यानंतर थोडे खरेदी करून SIP करावेत, कारण जेव्हा ग्रोथ करतील तेव्हा तुम्हाला चांगल्यातले चांगले रिटर्न्स मिळतील. पण आपण ह्याचे नेहमी उलटं करत असतो, जेणेकरून आपण शेअर मार्केटलाच म्हणतो की खूप रिस्क आहे, असं आहे. कंपनीचं जर आपण बघितलं, कंपनी योग्य निवडली, कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे का नाही बघितलं, जर कंपनीचा योग्य पद्धतीनं अभ्यास केला आणि कंपनीमध्ये योग्य प्राईजला आपण शेअर्स खरेदी केले तर असं काही आपल्याला रिस्क वाटणार नाही शेअर मार्केटमध्ये, आणि आपल्याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला खूप इझी जाईल. तर अशा प्रकारे ह्या कंपनीचं पण शेअर मार्केट कॅप बघू शकतो आपण इथे, की जे की 8.55 हजार कोटी इतका आहे. आणि जर 52 वीक्सचं जर आपण इथं लो बघितलं तर 280, तर 52 वीक्सचं आहे 669 इतकं आहे. बघा, 669ची कंपनी 297ला आलेली आहे. तर अजून कंपनीचे समजा इथून शेअर प्राईस पडले गेले 250पर्यंत तरी टेन्शन घ्यायचं नाही. तिथून जर आपण जिथून शेअर प्राईस पडत आले तिथून जर आपण थोडे खरेदी करत आलेलो असेल तर कंपनीची शेअर प्राईस परत ग्रोथ केल्यानंतर आपल्याला चांगले रिटर्न्स नक्कीच मिळतील. तर ह्या कंपनीचं बघू शकतो आपण. ह्या कंपनीचे एकदा फंडामेंटल्स बघूयात. कंपनीमध्ये तसं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, पण बघूयात आपण काय नेमकं आहे ते. तर ह्या कंपनीचे सेल्स म्हणजे रेव्हेन्यूज बघू शकतो, किती चांगलं रेव्हेन्यूज आपण बघू शकतो इथं. 65,477 कोटी इतकं कंपनीचे रेव्हेन्यूज आहेत, जे की त्याआधी 38,000 होते, त्याआधी 85,000, त्याआधी 1,15,000 आणि त्याआधी 94,000. म्हणजे कंपनीचे शेअर रेव्हेन्यूज पहिल्यापासूनच खूप चांगले शेअर्सचे रेव्हेन्यूज जे आहे. पण जर आपण इथे खर्च बघितलं तर कंपनीचे खर्च बघू शकतो आपण, जे की 65,465 कोटी इतके आहेत. म्हणजे जेवढे रेव्हेन्यूज निघतात त्याच्या अकॉर्डिंगली बघितलं तर खर्च पण खूप जास्त आहेत. जास्तीत जास्त ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे बघा इथं, तर 12 कोटी इतका फक्त ऑपरेटिंग प्रॉफिट आहे, जे की त्याच्या आधी 50 कोटी होतं आणि त्याच्या आधी 334, तर त्याच्या आधी 382. म्हणजे कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट हे कमी होताना आपण इथं बघू शकतो. पण जर आपण कंपनीचे रेव्हेन्यूज बघितले तर ते खूप भारी आहेत. 65,000 कोटीचे कंपनीचे रेव्हेन्यूज आहेत, तर ते एक चांगलं पॉईंट आहे कंपनीमध्ये. पण जर कंपनीने स्वतःचे खर्च जर थोडे कमी केले तर कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट पण चांगलं निघून येईल. जर आपण इथे बघू शकतो ऑपरेटिंग मार्जिन जर आपण इथे बघितलं तर 0% आहे. तर इथं काहीतरी असायला पाहिजे ना, निदान 1, 2, 3% काहीतरी असायला पाहिजे, पण इथं 0% दाखवत आहे. आणि जर आपण कंपनीचे नेट प्रॉफिट इथं बघू शकतो 12 कोटी आहे. आणि जर कंपनीचे आपण रिझर्व्स बघितले
कंपनीचे आपण इथे रिझर्व्स बघितले तर किती आहे बघू शकतो आपण. 15,193 कोटी इतके कंपनीचे रिझर्व्स आहेत. कंपनीवरती कर्ज हे 627 कोटीचं आहे. जर कंपनीने स्वतःचे खर्च मेंटेन केले, कंपनीचे स्वतःचे खर्च जे आहेत जे कमी केले, थोडेफार अकॉर्डिंग कमी करून ऑपरेटिंग प्रॉफिट जर वाढलं तर कंपनीचं कर्ज जे आहेत ते कमी होतील. याआधी जर आपण बघितलं तर कंपनीवरती कर्ज थोडे जास्त होते, पण आता कमी कमी झालेले आहेत. जर कंपनीने शेअर प्राईसच्या अकॉर्डिंगली तर ओके आहे कंपनीचे रेव्हेन्यूज, फक्त कंपनीचे खर्च कमी झाले तर कर्जही कमी होईल आणि कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट पण वाढेल. तर तेव्हा मग आपण ह्या कंपनीला एक म्हणू शकतो. कंपनीमध्ये काहीच नाही आहे असं नाही आहे, फक्त खर्च जर कमी झाले तर आपण ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट चांगल्या पद्धतीने अजूनही इन्व्हेस्ट केलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे या कंपनीमध्ये, फक्त खर्च जो आहे तो थोडा कमी करायला पाहिजे. नेक्स्ट कंपनी आहे आदित्य बिर्ला. तर ह्या कंपनीचा पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 174 रुपये इतका आहे. गेल्या 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली कंपनीचे शेअर प्राईस हे 4% पडत आहेत आणि गेल्या 1 महिन्याच्या अकॉर्डिंगली 5%. तर कंपनीचं शेअर प्राईस आपण जर 52 वीक्सचं हाय जर बघितलं कंपनीचं तर 199 इतका 52 वीक्सचा हाय आहे आणि 52 वीक्सचं लो हे 139 इतका आहे. तर कंपनीचे शेअर प्राईस अजून तेवढे पडलेले नाहीत. आपण इथून जरी SIP समजा 174 पासून आपण जर थोडे खरेदी करून SIP करायला चालू केले. शेअर मार्केटमध्ये काय होत असतं, 2च गोष्टी होतात. एक तर कंपनीचे शेअर ग्रोथ करत असतात किंवा कंपनीचे शेअर्स हे डाऊन होत असतात. आपण ग्रोथचं तर अनुमान लावू शकत नाही, कारण किती ग्रोथ करेल हे सांगता येत नसतं. समजा जरा शेअर प्राईस पडले तर किती पडतील हे पण सांगता येत नसतं, पण आपण पडण्याचेच अनुमान लावायचे, ग्रोथचे लावायचे नाही. जर समजा ग्रोथचे लावले आणि पडले तर शेअर्स, तर जेव्हा आपण समजा पडण्याचे लावलं तर ग्रोथ केलं तर आपल्याला फायदा होतो, पण जेव्हा आपण तसे अनुमान लावतो तेव्हा ते चुकीचं असू शकतं. म्हणून आपण इथून जर डाऊन्सचे जर अनुमान लावले तर 174 पासून 170, 165, 160 जे काय असेल ते तिथून जर आपण थोडे शेअर्स इन्व्हेस्ट करत गेलो तर परत कंपनीचे शेअर प्राईस 174 पर्यंत येणारच. तर असे पण आपण पैसे इन्व्हेस्ट करून रिटर्न्स चांगले मिळवू शकतो. मार्केट कॅप कंपनीचं बघू शकता, 45,000 कोटीचा कंपनीचा मार्केट कॅप आहे. थोडंसं जास्त आहे पण ओके आहे, इतकं पण 1 लाखापर्यंत नाही आहे. सो अकॉर्डिंगली कंपनीचे शेअर प्राईस अजून पुढे ग्रोथ करू शकतात. फोकस करा.